तू हिरे माझा मितवा मालिकेमध्ये या वल्लरी मामींचा कहरच झालेला आहे। आता उदयकांतला सोडला आणि सौदामिनीशी हात मिळवणी केली आहे। आता त्या सौदामिनीशी मिळूनच ईश्वरी आणि अर्णवला त्रास देण्याचं प्लॅनिंग करत आहेत। आता इकडे सौदामिनी आणि वल्लरी मामी दोघी ठरवत असतात की तुम्ही घरामध्ये त्रास द्या आणि बाहेर मी त्यांना त्रास देणार। आता इकडे सौदामिनी बोर्ड मीटिंगमध्ये सांगत असतात की तू मला लवकरात लवकर 200 कोटी रुपये दे, नाहीतर मी कंपनीचं नाव बदलणार आहे। हे ऐकून आता अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते। आता अर्णव आईच्या नावाची कंपनी वाचवण्यासाठी नेमकं काय करणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत। आजच्या भागामध्ये इथे आता अर्णवसाठी ब्लॅक कॉफी घेऊन ईश्वरी आलेली असते आणि स्वतःसाठी चहा सुद्धा घेऊन आलेली असते। आता इकडे नम्रता मात्र रुसून बसलेली असते। आता इकडे अर्णव ईश्वरीला मुद्दामूनच म्हणत असतो की काय झालं, तुझ्या हातचा चहा आकाशला दिलास का? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते काय हो सर, तुम्ही गंमत करताय, मी जर त्यांना चहा द्यायला गेले तर आता नमोताईला जास्तच राग येईल ना, उगीच त्यांच्यामध्ये माझ्यामुळे भांडण नको म्हणून मी गेलेच नाही। आता इकडे नम्रता आकाशवर खूपच चिडलेली असते, कारण आता तिला सतत ईश्वरीचा रागच येत असतो। आता आकाश इकडे एक चहाचा घोट घेतो आणि नम्रताची चेष्टा करण्यासाठीच म्हणत असतो छे काय घाण चहा झाला आहे। त्यावेळेला नम्रता जास्तच चिडते आणि म्हणत असते हो तुम्हाला कसा चहा आवडेल, मी केलाय ना, तुम्हाला तर त्या इशूचाच हातचा चहा आवडतो, मी केलेला चहा आवडणारच नाही, घाणच लागणार ना। त्यावेळेला आता नम्रता रागानेच जात असते। त्यावेळेला आकाश तिच्या हाताला धरतो आणि थांबवतो। तो म्हणतो हे बघ तूच पिऊन बघ चहा कसा झाला आहे। त्यावेळेला आता नम्रता थोडासा राग बाजूला ठेवते आणि चहाचा एक घोट घेते आणि म्हणते छान तर झाला आहे चहा। त्यावेळेला आकाश म्हणत असतो चहा तर छान होणारच ना, माझ्या छान बायकोने गोड बायकोने चहा बनवलाय म्हटल्यानंतर चहा छानच होणार। आता इकडे नम्रताच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलेलं असतं। इकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की हे काय तुमची ब्लॅक कॉफी झाली का पिऊन, आणि हे तुमच्यासमोर मी काय आणून ठेवलंय पाहिलं नाहीत का तुम्ही? त्यावेळेला अर्णव आता ईश्वरीने खारी खाण्यासाठी आणलेली असते तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो हे काय आहे, कशाला आणलेस हे? त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते असं काय करताय सर, तुमच्यासमोर मेलेला उंदीर नाही आणून ठेवलाय मी असं म्हणायला। त्यावेळेला अर्णव म्हणतो काय काय म्हणालीस तू? त्यावेळेला ईश्वरी पुन्हा तेच म्हणत असते मी तुमच्यासमोर मेलेला उंदीर ठेवलेला नाहीये, चहा बरोबर खारी खाण्यासाठी आणून ठेवलेली आहे। आता इकडे ईश्वरीची बडबड अर्णव कशी तरी बंद करतो आणि तिला म्हणत असतो मिस इंदौर हे खारी वगैरे आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं बरं का, कुठल्या तेलात तळतात, कुठे बनवतात, काय काय त्यामध्ये घालतात, ते आपल्या शरीरासाठी अजिबात चांगलं नसतं, त्याने डायजेस्ट व्यवस्थित होत नाही आणि आपलं पोट वाढतं, तब्येत वाढते। आता हे ऐकून ईश्वरी पुन्हा म्हणत असते ओ सर काय बोलताय तुम्ही, जगातले एवढे लोक तरी खारी खातात, त्यांचे काय पोट डबलच झालं का, चैन वाढली का त्यांची? आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते सर तुम्ही कधी ऐकलंय का अशी चहा खारी खाऊन कुणाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे? त्याला अर्णव विचार करायला लागतो। आता ईश्वरी म्हणते सर विचार करू नका, असं अजिबात झालेलं नाहीये, खारी खाऊन कुणाची सुद्धा तब्येत बिघडलेली नाहीये। हे पहा ही अशी खारी घ्यायची, चहामध्ये बुडवायची आणि मस्त आवाज करत खायची। त्याला आता ईश्वरी खरंच चहामध्ये खारी बुडवून खाऊन दाखवत असते। त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो आवाज कसला आवाज? त्यावेळेला ईश्वरी म्हणते तुमच्यासारख्या अर्ध्या अंग्रेजी माणसाला नाही करणार, त्यासाठी देसी दिलच हवा असतो। आता इकडे ईश्वरी चहामध्ये खारी बुडवून खात असते। अर्णव म्हणत असतो तू अजिबात छान दिसत नाहीस खारी खाताना। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते अहो सर तुम्हाला छान दिसत नाही काय झालं, मला आनंद येतोय ना। त्यावेळेला आता अर्णव म्हणतो अगं पण मला तुला बघताना असा आनंद होत नाही की। आता ईश्वरीची बडबड खूपच वाढलेली असते म्हणून अर्णव म्हणत असतो थोडं तोंड बंद करून तू खाशील का? त्यावेळेला ईश्वरी पुन्हा सुरू होते, म्हणत असते तोंड बंद करून कसं खायचं बरं, ही कला अजून तरी मी शिकले नाही। आता खारी खाता खाताच ईश्वरीला काय हुकी होते, ती मोठ्याने परत अर्णव सर असं हाक मारते। आता अर्णव दचकतो आणि म्हणतो व्हॉट काय झालं मिस इंदौर, काय झालं का ओरडतेस? त्यावेळेला ईश्वरी म्हणते सर तुमच्या इंदोरच्या गल्लीमध्ये खारीवाला यायचा का हो? आता ईश्वरी गल्लीमध्ये येणाऱ्या खारीवाल्याची नक्कल करतच अर्णवला म्हणत असते ते जे खारीवाले जिरा टोस्टवाले विकायला तुमच्या गल्लीमध्ये यायचे नाहीत का, आणि आले तर कधी विकत घेऊन खाल्लंच नाही तुम्ही? त्यावेळेला आता अर्णव ईश्वरीची गंमत करतच म्हणत असतो पाठीमागे आजी आली आहे बघ, त्यामुळे बडबड बंद कर। आता ईश्वरी म्हणत असते कोणी आजी वगैरे नाहीये, तुम्ही खरं सांगा तुम्ही असं घेऊन खाल्लं नाही का कधी? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो नाही मी अजिबात तसलं कधी खात नाही। आता ईश्वरी म्हणत असते काय तुम्ही माणसं आहे, तुम्ही असलं खात नाही तर तुम्ही काय खाता, चहामध्ये बुडवून ते मशरूम वगैरे खाता का? त्यावेळेला आता अर्णव वैतागलेला असतो। ईश्वरीला म्हणत असतो तू जरा तोंड बंद करून तुझी बडबड बंद करून तिकडे जा झोपळ्यावर खात बस बरं। त्यावेळेला ईश्वरी म्हणते नाही मी कुठे सुद्धा इथनं जाणार नाही, इथे बसूनच चहा खारी खाणार आहे।
आता इकडे नम्रताचा रुसवा थोडासा बाजूला झालेला असतो. ती म्हणत असते, आकाश असं गोड गोड बोलून आपल्या बोलण्यामध्ये आणण्याची तुमची पुराणी सवय आहे. त्यावेळेला आकाश म्हणत असतो, सवय असेल ग जुनी, पण तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल तर नवीन आहे ना. आता आकाश गोड गोड बोलूनच या नम्रताचा राग घालवतो आणि तिला म्हणत असतो, आज ऑफिसमधून घरी लवकर आलो कारण तुला बाहेर फिरायला घेऊन जायचं होतं. त्यावेळेला आता हे ऐकून नम्रता खुश होते आणि बाहेर जाण्यासाठी तयार होते. इकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, काय माणसं असतात. मी विचार केला कधीतरी हे माझ्या आवडीचं काहीतरी खातील, पण नाही, अजिबात खायला तयारच होत नाहीत. एक वेळेस मारामारी करतील पण चहा घरी खाणार नाहीत. तेवढ्यातच आता अर्णवला शिर्केंचा फोन आलेला असतो. आता इथे ईश्वरीची बडबड सुरूच असते, म्हणून अर्णव काय करतो, फोन उचलतो एका हाताने आणि एका हाताने ईश्वरीचं तोंड दाबून धरतो. आता शिर्के त्याला सांगत असतात की उदयकांचा दुसरा पत्ता सापडला आहे सर, तुम्ही लवकरात लवकर या. आता अर्णव काय करतो, ईश्वरीचं तोंड सोडतो, मोबाईल कट करतो आणि पटकन तिथे धावतच बाहेर येतो. आता अर्णव धावतच असा का गेला म्हणून ईश्वरी सुद्धा पाठीमागून धावत आलेली असते. आता इथे वल्लरी मामी कुठेतरी बाहेर गेलेल्या असतात, त्या परत घरी आलेल्या असतात. आता हे दोघेजण काय बोलत आहेत ते वल्लरी मामी ऐकणार हे नक्कीच. तिथेच आता रमाकांत सुद्धा कानामध्ये हेडफोन घालून नामस्मरण करत असतात. इकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते, अहो सर काय झालं, एवढ्या घाईघाईने कुठे आहात तुम्ही. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, त्या उदयकांचा पत्ता सापडला आहे त्यामुळे मला जावं लागेल. आता ईश्वरी म्हणत असते, अहो सर काय सांगताय तुम्ही. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, हो शिंपोलीमधील एका जुन्या घरामध्ये तो थांबला आहे. आता हे सगळं वल्लरी मामी ऐकतात आणि त्या स्वतःच्या मनामध्येच म्हणत असतात, अरे देवा, हा उदयकांत अर्णवच्या हाती लागतोय वाटतं. माझ्या अगोदर अर्णव तिथे पोहोचला तर खूपच मोठा घोळ होईल. आता इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, अजिबात नाही, तू अजिबात यायचं नाहीस असं म्हणून आता अर्णव जात असतो. या वल्लरी मामींना आता नेमकं काय करावं तेच कळत नसतं. आता इकडे अर्णवला जाण्यापासून थांबवण्यासाठी वल्लरी मामी एक प्लॅनिंग करतात. त्या आता काय करतात, ईश्वरी घरामध्ये जाणार म्हटल्यानंतर पायऱ्यांच्या बरोबर मधोमध एक बांबू ठेवतात. आता त्यांचं प्लॅनिंग असं असतं की ईश्वरी त्या बांबूला धडकणार आणि जोराने पडणार आणि अर्णव पाठीमागे धावत येणार आणि तिला वाचवणार आणि नेमकं तसंच होतं. आता वल्लरी मामींनी ठेवलेल्या बांबूला ईश्वरी आणि बांबूला धडकल्यामुळे ती जोरानेच पडते आणि ऐग करून तळमळायला लागते. आता रमाकांत तिथेच असतात पण त्यांना ऐकू जात नाही कारण ते नामस्मरणामध्ये मग्न असतात. आता वल्लरी मामी ही ईश्वरी पडल्यानंतर तिची गंमतच घेत असतात. आता अर्णवला ईश्वरीचा इवळण्याचा आवाज जातो म्हटल्यानंतर आता अर्णव जोरानेच धावत ईश्वरीकडे येतो आणि पाहतो तर काय, ईश्वरी जमिनीवर ऐग करतच पडलेली असते. आता इकडे ईश्वरीच्या डोक्याखाली हात घालूनच अर्णव तिला उठवत असतो. आता ईश्वरीच्या डोक्याला लागलेलं असतं. आता मी सिंदूर तुला काय झालं, कशी पडलीस असं करतच आता अर्णवला तिची काळजी वाटत असते. तो उचलून घेऊन घरामध्ये जातो आणि सोफ्यावर झोपवतो. आता तिच्या तोंडावर पाणी अर्णव मारत असतो पण ईश्वरी आता बेशुद्ध झालेली असते, तिला शुद्ध नसते. आता अर्णव तिला पाहून खूपच घाबरलेला असतो. इकडे आता अर्णव आत जातो तेवढ्यातच वल्लरी मामी गाडी घेऊन निसटतात. आता वल्लरी मामी बाहेर जाताना रमाकांत पाहतात. आता रमाकांत स्वतःच म्हणत असतात, ही वल्लरी होती ना, मग एवढ्या घाईमध्ये कुठे गेली बरं ही. आता इकडे अर्णव ईश्वरी बेशुद्ध झाले म्हटल्यानंतर खूपच घाबरलेला असतो. तोपर्यंत तिकडेच त्या शिर्के अर्णवची वाट पाहत असतात कारण तो उदयकांत हातून सुटण्याची शक्यता असते. आता इकडे अर्णव एवढा घाबरलेला असतो की पटकन किचनमध्ये जातो, ग्लास घेतो आणि ईश्वरीला पाणी पाजण्याचा प्रयत्न करत असतो पण ईश्वरी शुद्धीवर येतच नसते. आता अर्णव तिच्या गालावर हळूहळू मारतच मी सिंदूर उठ असं म्हणत असतो. आता इकडे अर्णव ईश्वरीच्या काळजीमध्ये असतो तेवढ्यातच शिर्केंचा फोन येतो. आता अर्णव तो फोन उचलून शिर्केंना म्हणत असतो, शिर्के थोडी इमर्जन्सी आहे, मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करतो. आता शिर्के काहीतरी सांगणार इतक्यातच अर्णव फोन कट करतो. आता इथे ईश्वरीला हळूहळू शुद्ध आलेली असते तेवढ्यातच आकाश आणि नम्रता तिथे आलेले असतात. आता ईश्वरी अशी का झोपली आहे पाहून आकाशला तिची काळजी वाटू लागते. आता तो पटकन इशू तुला काय झालं करतच तिला विचारत असतो. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, अरे ती आतमध्ये येत होती आणि बांबू तिथे पडला होता, त्याला धडकून ती जोराने पडली आहे. आता इकडे ईश्वरी उठून बसलेली असते. त्यावेळेला आता नम्रता सुद्धा म्हणत असते, इशू तुला बरं वाटत नाही का. त्यावेळेला आकाश म्हणत असतो, दादा आपण डॉक्टरांना बोलवायचं का. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, नाही डॉक्टरांची गरज नाही, मी आता ठीक आहे. आता इकडे अर्णवला सारखा शिर्केंचा फोन येत असतो. आता फोन उचलून शिर्केंना म्हणत असतो अर्णव की थोडा वेळ थांबा, मी तुम्हाला लगेच कॉल करतो. आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर तुम्ही जा, अतिशय महत्वाचं काम तुमचं आहे.
आहे. त्यावेळेला आकाश म्हणत असतो सारखं का ते फोन करत आहेत. आता आकाश म्हणत असतो ते सारखे का फोन करत आहेत बरं, काय महत्वाचं एवढं इम्पॉर्टंट काम आहे. आता अर्णव म्हणत असतो त्या उदयकांतचा खरा पत्ता मिळाला आहे आणि त्यालाच शोधण्यासाठी मी निघालो होतो. तेवढ्यातच मी सिंदूर पडली म्हणून मी इथे थांबलो आहे. त्यावेळेला आकाश म्हणत असतो दादा तू लवकर जा, उदयकांतला शोधण्याचा आणि उदयकांतला पकडण्याचा हा खरा चान्स तुला सापडला आहे. तो तू अजिबात घालवू नकोस, जा बरं पटकन, आम्ही ईश्वरी जवळ थांबतोय. आता ईश्वरी सुद्धा अर्णवला सांगत असते सर तुम्ही जा लवकर, उदयकांतला पकडणं खूपच महत्वाचं आहे, जा बरं तुम्ही लवकर. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो तू बरी आहेस ना, मी नक्की जाऊ ना. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते हो तुम्ही जा, आकाश भाऊजी इथे आहेतच ना. आता इकडे आकाश ईश्वरी जवळ बसलेला असतो आणि नम्रताला म्हणत असतो नम्रता थोडं इशूसाठी पाणी आणतेस का. त्यावेळेला आता नम्रता हो म्हणते, पण नम्रताच्या मनात काही वेगळंच सुरू असतं. आता ती म्हणत असते आजच नेमकं या इशूला चक्कर यायची होती का आणि ही पडायची होती का. आज किती दिवसांनी आम्ही दोघंच फक्त बाहेर निघालो होतो, तोपर्यंत हिचा एक नवीन ड्रामा सुरू झाला. आता इकडे त्या जुन्या घरामध्ये उदयकांतला पकडण्यासाठी शिर्के पोहोचलेलेच असतात आणि शिर्के अर्णवची वाट पाहत असतात. तेवढ्यातच वल्लरी मामी तिथे पोहोचतात. शिर्केंना चुना देऊनच वल्लरी मामी त्या घरामध्ये आत जातात आणि तिथे जाऊन उदयकांत अशा हाका मारायला सुरू करतात. अरे उदयकांत कुठे आहेस तू, बाहेर ये पटकन, कुठे आहे. आता इकडे वल्लरी मामी चिडूनच म्हणतात तू आहेस का मेलायस हे तरी सांग बाबा. त्यावेळेला आता काय करतात उदयकांत वल्लरी मामीच्या पाठीमागूनच येतात आणि वल्लरी मामीच्या डोक्याला पिस्तूल लावतात. आता वल्लरी मामी पटकन पाठीमागे वळून पाहतात तर हा उदयकांत पिस्तूल घेऊन उभारलेला असतो. त्यावेळेला आता उदयकांत म्हणत असतो तुला इथला पत्ता कुणी सांगितला बरं, तू इथे कशी आलीस. त्यावेळेला वल्लरी मम्मी म्हणत असतात मला हवी असलेली माणसं आणि मला हव्या असलेल्या गोष्टी मला बरोबर सापडतात आणि इतके दिवस तू कुठे होतास रे, कुठे गेला होतास, कुठे गायब झाला होतास. त्यावेळेला आता उदयकांत चिडून वल्लरी मामीना म्हणत असतो हळू आवाजातच बोलायचं, हात खाली करून बोलायचं माझ्याशी. आता उदयकांत म्हणत असतो माझ्या पाठीमागे पोलीस लागले होते म्हणून मी काही दिवस अंडरग्राऊंड होतो. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणतात मग असंच आणखीन थोडे दिवस गायब राहायचं कारण आता तुझ्या जीवाला धोका आहे. आता उदयकांत हे ऐकून हसूनच म्हणत असतो धोका आणि मला हे लोकेशन कुणालाच माहीत नाही आहे आणि कुणालाच माहीत सुद्धा होणार नाही. आता वल्लरी मामी म्हणत असतात कोणालाच माहीत होणार नाही तर मला काही स्वप्न पडलं का. त्यावेळेला तो उदयकांत पुन्हा वल्लरी मामींवर चिडतो. आता तो उदयकांत थोडा घाबरूनच म्हणत असतो आता सस्पेन्स बाज झाला आणि खरं सांग तुला इथला पत्ता कसा मिळाला. आता उदयकांत घाबरूनच वल्लरी मामीनं म्हणत असतो सस्पेन्स बाज झाला, तुला इथला पत्ता कसा समजला सांग बरं पटकन. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात अरे पत्ता तर मिळालाच आणि माझा जीव धोक्यामध्ये घालून मी तुला हे सांगण्यासाठी आलो आहे की तुझा पत्ता अर्णव राजशिर्केला मिळाला आहे. आता तुझं काही खरं नाही. आता अर्णवचं नाव ऐकून उदयकांत चांगलाच घाबरलेला असतो. तो म्हणत असतो अर्णव इथे येणार, अर्णव इथे आला तर माझं काही खरं नाही. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात बरोबर, अगदी तू बरोबर ओळखला आहेस, अर्णवच्या हाती जर तू लागलास तर तुझं काय करेल ते तुझं तूच बघ, त्यामुळे तू इथनं लवकर निसट. आता इकडे उदयकांत पुन्हा हसत म्हणत असतो हा उदयकांत अर्णवच्या हाती लागणारच नाही कारण हा उदयकांत एक काळी सावली आहे, कोणी मला पाहण्या अगोदरच मी गायब होतो. आता वल्लरी मामी म्हणत असतात तू गायब होण्या अगोदर तुझा मला फोन नंबर दे कारण मी तुला कधीही फोन करू शकेन. आता इकडे हा उदयकांत नंबर सांगणार एवढ्यातच दारावर थाप मारलेली असते, ती म्हणजे अर्णव आणि शिर्केंनी. आता अर्णव आणि शिर्के उदयकांतच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात. तेवढ्यातच वल्लरी मामी म्हणत असतात घे अर्णव तुझ्यापर्यंत पोहोचला सुद्धा, आता पळ लवकर निघ इथून नाहीतर तुझं काही खरं नाही. आता उदयकांत अर्णवला घाबरून तेथून निसटून पळून जातो. आता वल्लरी मामींना मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो, काय करावं आणि काय नाही हेच सुचत नसतं. आता अर्णव आणि शिर्के शांतच बसत नाहीत, जोराने ताकदीने दार तोडतात आणि आतमध्ये निघून येतात. आता आत जाऊन अर्णव आणि शिर्के पाहतात तर काय उदयकांत तेथून पळून गेलेला असतो आणि वल्लरी मामी सुद्धा गायब झालेले असतात. आता अर्णव आणि शिर्के इकडे तिकडे धावाधाव करूनच उदयकांतला शोधण्याचा प्रयत्न करत असतात पण तो काही त्यांच्या हाती लागत नाही. आता इकडे अर्णव आणि शिर्के पुन्हा गाडीत बसतात आणि तेथून निघून जातात. आता हा उदयकांत रस्त्यावर एकटाच धावत असतो. धावता धावता त्याचा पाय दगडाला थडकतो आणि तो खाली पडतो आणि त्याच्या हातातील पिस्तूल बाजूला जाऊन पडते. आता इकडे उदयकांत पडलेला असतो त्याच वेळेला त्याच्या पाठीमागून एक गाडी येते आणि त्या गाडीमधून पुन्हा वल्लरी मामीच उतरतात. आता तिला पाहून उदयकांत म्हणत असतो तू इथे. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात मी तुला पुन्हा पुन्हा वाचवत आहे आणि तू असं वागतोस. त्यावेळेला उदयकांत पुन्हा
पुन्हा तिच्यावर चिडतो. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात तुझी काही जिरणार नाही बघ. आता वल्लरी मामी त्याला सांगत असतात की अर्णव तुझ्या मार्गावर आहे, मी तुला इतके वेळा सांगितलं आहे आणि तू इथून गायब हो. असं नाही झालं तर अर्णवला आता कळालं आहे की ईश्वरीला मारण्याची सुपारी तूच दिली होती. त्यावेळेला आता उदयकांत म्हणत असतो काय ती माणसं सापडली आहेत. त्यावेळेला आता वल्लरी मामी म्हणतात अरे हो, कधीपासून तुला तेच ओरडून सांगत आहे. अर्णवला हे कळालं आहे की तूच तिला मारण्याची सुपारी दिली आहे. आता उदयकांत म्हणत असतो वल्लरी तू विसरू नकोस की ती सुपारी तू दिली होतीस, मी नाही. मी फक्त माणसं सांगितली होती. त्यावेळेला आता वल्लरी मामी म्हणत असतात काय काम केलं रे तुझ्या माणसानी, फक्त पैसे घेऊनच फरार झाले. त्याच दिवशी ईश्वरीला मारला असता तर तो आजचा दिवस हा आलाच नसता. आता वल्लरी मामी म्हणत असतात उगीच माझे पैसे मी तुमच्याकडे देऊन उधळले आहेत. त्यावेळेला उदयकांत म्हणत असतो अगं पैसे गेले खड्ड्यात, ते पैसे कधीच संपले आणि आता मला नवीन पैसे हवे आहेत तुझ्याकडून. आता उदयकांत खूप घाईघाईने वल्लरी मामींकडे पैसे मागत असतो. तेवढ्यातच हॉर्न वाजतो. आता हॉर्न तो गाडीचा असतो, अर्णवच्या गाडीचा. आता वल्लरी मामींना अर्णवची गाडी आहे हे ओळखतं. त्या म्हणत असतात अर्णव आला आहे. आता अर्णव तिथे आला आहे म्हटल्यानंतर उदयकांत काय करतो, पटकन धावत जातो आणि वल्लरी मामींच्याच पाठीमागच्या सीटवर गाडीमध्ये दडून बसतो. आता इथे उदयकांत तिच्याच गाडीमध्ये दडून बसला आहे हे पाहून वल्लरी मामींना चांगलाच घाम फुटलेला असतो. तेवढ्यातच अर्णवची गाडी येऊन तिथे थांबते आणि शिर्के म्हणत असतात सर त्या वल्लरी मॅडम दिसत आहे. आता अर्णव पटकन गाडीतून उतरतो. आता शिर्के मात्र चांगलेच गोंधळत असतात की वल्लरी मॅडम इथे काय करत आहेत. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो मामी तू इथे काय करत आहेस. त्यावेळेला या मामी पुन्हा नेहमीप्रमाणे थापा मारायला सुरू करतात. त्या म्हणतात अरे अर्णव मी इथे बंगाळी वकिलांकडे आले होते. आता अर्णव म्हणत असतो मग वकिलांचं ऑफिस काही इथे आहे का. त्यावेळेला वल्लरी मामी म्हणत असतात अरे नाही रे, ऑफिस तर तिकडे बाजूला आहे पण शेत जमीन इथे आहे ना, आणि बाबांनी जी जमीन मला दिली होती त्यामध्ये हिस्सेदार आता वाटे मागायला आले आहेत, म्हणूनच मी इथे आले होते. आता इथे अंधार तर खूप झालेला असतो आणि वल्लरी मामी खोटं बोलायला लागलेले असतात. उदयकांत तिच्या गाडीत लपून बसलेला असतो. तेवढ्यातच अर्णव वल्लरी मामींचा डाव तिच्यावरच उलटवणार आहे. आता अर्णव काय करतो, त्याच्या गाडीची किल्ली शिर्केंकडे देतो आणि म्हणत असतो शिर्के ही गाडी माझी तुम्ही ऑफिसला घेऊन जा, मी उद्या घरी घेऊन येतो आणि आता मी मामींच्या गाडीतून जातो. आता हे ऐकून वल्लरी मामींच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता वल्लरी मामी काय करणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. आता पुढील भागामध्ये इकडे उदयकांत हातून निसटलेला असतो म्हणून अर्णवला त्रास होत असतो. तर ईश्वरी त्याला समजावून सांगत असते की सर उदयकांत आज हातून निसटला म्हणून काय झालं, निदान आपल्याला हे तरी कळालं की तो मुंबईमध्येच आहे. आता अर्णव म्हणत असतो त्याला कळालं आहे की आता मी त्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे आता तो सापडणे खूपच कठीण आहे. आता इकडे वल्लरी मामी सौदामिनीशी हात मिळवणी करत असतात. आता त्या सौदामिनीला म्हणत असतात की तुम्ही ऑफिसमध्ये त्याला त्रास द्या आणि घरामध्ये त्याला अडकून कसं पाडायचं ते मी बघते. आता इकडे सौदामिनी देशमुख या ऑफिसमध्ये अर्णवला मीटिंग मध्येच धमकी घालत असतात की 200 कोटी येणाऱ्या 15 दिवसात मला हवे आहेत आणि ते जर दिले नाहीस तर तुझ्या आईच्या नावाने सुरू असलेल्या कंपनीचं नाव मी लवकरच बदलणार आहे. आता अर्णवने स्वतःच्या आईचं नाव कंपनीला दिलेलं असतं. आता ते कसं वाचवणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत.